नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यातील शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे लोककलावंतांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास काल पार पडलेल्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे. गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देतोय. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातली गेल्यानं अनेक कलाकारांवरती आर्थिक संकट ओढावलेलं आहे. आणि हे लक्षात घेऊन राज्यातील 56,000 कलाकारांना प्रत्येकी 5,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. काल तशी घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत एक बैठक झाली आणि यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून या संदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेचच आणावा असे निर्देश देण्यात आले. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झालेली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे लोककलावंतांना मोठा दिलासा मिळालाय. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत सध्या जोडले गेलेत. रायचंद, राज्य सरकारचा हा खरंच मोठा दिलासा देणारा निर्णय लोककलावंतांसाठी, मात्र या कोविड काळामध्ये या लोककलावंतांची काय अवस्था झाली होती? नक्कीच श्वेता, आपण राज्यातली सगळ्यात मोठी तमाशा पंढरी अशी ओळख असलेली नारायणगाव आहे पुणे जिल्ह्यातलं, जुन्नर तालुक्यातलं. विठाबाईंचं गाव आहे. तमाशा सम्राज्ञी राज्यातलं राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ते आहेत आणि त्यांच्याच घरामध्ये आता आहोत आपण. नारायणगावातले तमाशा कलावंत आपल्यासोबत आहेत, फड मालक आहेत, त्यांना विचारणार आहोत. आपल्यासोबत मोहित आहे, विठाबाईंचा नातू. मला सांग, नेमकी मधल्या काळामध्ये काय तमाशा कलावंतांची अवस्था होती? जवळजवळ 2 वर्ष तमाशा बंद आहे. 2019ला कोविड आल्यानंतर राज्यातील लोककलावंत व फडमालक वेठीस आले होते. गेली 2 वर्ष झालं तमाशा कलावंत कोणी बाजार विकते, कोणी कंपनीत कामाला जाते. अनेक अडचणी आल्या, तमाशा फडमालकांना आल्या, राज्यातील लोककलावंतांना आल्या. 2 वर्ष झाले आम्ही सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करत होतो, आम्हाला शासकीय अनुदान मिळावं म्हणून. काल रात्री 8:30 वाजता मुख्यमंत्री साहेबांचं मुलाखत पाहिली आणि त्यांच्या सचिवालयातून अर्ज प्राप्त SMS प्राप्त झाला. राज्यातील लोककलावंतांना, तमाशा फडांना व तमाशा कलावंतांना 5,000 रुपये, प्रत्येकी 5,000 रुपये मिळणार आहेत. आणि तमाशा फडांना अनुदान हंगामीला आणि पूर्णवेळ फडांना मिळणार आहे. या 5,000च्या रकमेवरती तुम्ही समाधानी आहात का? कारण 5,000मध्ये आज 2 वर्षामध्ये हे सगळं थांबलं होतं. नाही सर, आता विषय असा आहे की बुडत्याला काटेचा आधार आपण जे म्हणतो त्या पद्धतीचं 5,000 दिलं म्हणजे फार मोठी आशा लागलेली आहे आम्हाला त्या गोष्टीवर. खूप महत्वाचं तुम्ही सांगताय. आपल्यासोबत श्वेता मालती नामदार आहेत, नारायणगावातल्या तमाशा कलावंत, स्वतःचं फड आहे त्यांचा, विठाबाईंच्या कन्या आहेत त्या. मालतीताई, तुम्ही काय सांगाल? या सगळ्या मागच्या 2 वर्षामध्ये तमाशा फड थांबले होते कोविडमुळे आणि त्याचं एक अनुदान 5,000 रुपये मिळणार आहे. कसा मधला काळ गेला होता तुमचा? ही पैसे मिळताना तुम्ही कसं पाहताय त्याकडे? ह्या 2 वर्षात फार आमच्या हाल झाले, कलावंतांची झाली, फड मालकांची झाली. पण उद्धव साहेब ठाकरे आणि अजितदादा सगळे मंत्री लोकांनी आम्हाला आधार दिला. फार आम्ही त्यांचे अभिनंदन मानतो. आधार हा सगळा मिळाला, पण या रकमेमध्ये तुम्ही समाधानी आहात का? हा, समाधानी समाधानी आहात. खरं तर या सगळ्या 5,000मध्ये तसं काही होणार नाही, पण 5,000 हे बुडत्याला काडीचा आजार असं म्हणतात. अजून एक फड मालक आहेत आपल्यासोबत, राजेश सांगवीकर. मला सांगा, कसं पाहताय तुम्ही? मधला काळ कसा गेला होता? मधला काळ कलावंतांसाठी म्हणजे आम्हाला असं असतं, ज्यावेळेस आम्ही स्टेजवर जातो ते खरं आमचं जीवन असतं. आणि लोककला ही जागेवर थांबल्या गेलेली होती, त्यामुळे शरीरातून जसा प्राणच हरवला असं झालं होतं. आणि त्यात आमच्या आर्थिक अडचणी, आमच्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी फी कुणाकडे नव्हती, ते शिक्षणही थांबलं, घरात अनेक आर्थिक अडचणी येत गेल्या आणि त्यामुळं खूप संकट आली, जी आतापर्यंत आमच्या आयुष्यात आली नव्हती. अशी भरपूर संकट या 2 वर्षाच्या काळात कोविडच्या दरम्यान आमच्यावर आलेली होती. पण ही रक्कम मिळाल्यानंतर आता काय तुमची प्रतिक्रिया आहे नेमकी? 5,000 पाहिलं तर तशी काही फार मोठी रक्कम नाहीये, कारण जीवन जगण्यासाठी भरपूर काही गोष्टी लागतात.
पण तरीही गुडघ्याला काठीचा आधार मगाशी मोहित भाऊ म्हटले तसं सरकारने उशिरा का होईना पण आमच्याकडे थोडंफार लक्ष दिलं तर जसं आता आम्हाला हे 5,000 मानधन दिलं, काही आमच्या फड मालकांनाही उभं राहण्यासाठी थोडं पॅकेज अनुदान देणार म्हटले, त्याबद्दल आम्ही त्यांचं खरंच आभार मानतो आणि ते एकदा चालू केलं म्हणजे आम्हाला पुन्हा आमच्या रोजीरोटीला सुरुवात होईल अशी आम्हाला अपेक्षा वाटते. उद्याचा दिवस आम्ही या दृष्टीने बघतोय की उम्मीद पे दुनिया कायम आहे असं म्हणतात की उद्या आम्हाला आमचे कार्यक्रम चालू होतील आणि आम्हाला रोजीरोटी भेटेल आणि नंतर आम्हाला समाधान लाभेल. खरं तर सरकारने खूप उशीर केला असं नाही वाटत का? कारण मधल्या काळामध्ये गावकऱ्यांनी, काही ठिकाणच्या नागरिकांनी, यात्रा कमिटींनी सुद्धा तुम्हाला काही मदत देऊ केली आणि त्यामुळं काही ठिकाणाहून किराणा आला, अशा गोष्टी सुद्धा मदत मिळाली, त्यामुळे सुद्धा तुम्ही यात तग धरून आहात. ही उशिरा मदत मिळते असं नाही वाटत का? खूप उशीर झाला तसं पाहिलं तर, परंतु उशिरा का होईना मी मगाशी सांगितलंय. आणि ज्या ज्या ठिकाणी तमाशा जातो ग्रामीण भागात, तिथल्या ग्रामीण रसिकांनी म्हणावं, ग्रामस्थांनी ज्या त्या परीने ज्या त्या भागातील कलाकारांना मदत केली, त्याबद्दल खरंच महाराष्ट्रात लोककला त्याच्यामुळं खरं टिकून आहे. आणि ज्या ज्या वेळेस राज्याची राज्य अवस्था डगमगते त्यावेळेस खऱ्या अर्थानं राजकारत्यांना योग्य मार्ग दाखवायचं काम हे तमाशा कलावंतांनी, लोककलावंतांनी, शायरांनी केलेलं आहे. आणि आज त्यांनी आमचे हाक ऐकली, आमची व्यथा त्यांना कळलेली आहे. अनेक मार्गाने आमच्या अखिल भारतीय तमाशा परिषदेने यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यात ज्येष्ठ कलावंत अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय रघुवीर खेडकर साहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या तमाशा कलावंताच्या श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगलाताई बनसोडे असतील, त्याचप्रमाणे आविष्कार मुळे असतील, त्याचप्रमाणे आमचे सचिव या सगळ्या मंडळींनी पाठपुरावा केला आणि त्यामुळं त्याचं फलित आहे. राज्यातले झालंय त्याचं. चीज झाले. ताई, कसं पाहताय तुम्ही ही सगळी मदत मिळत असताना मधल्या काळामध्ये महिला कलावंतांचे नेमके काय हाल होते? तुमच्यापर्यंत कशा मागण्या होत्या त्यांच्या? फार मोठे हाल होते. सुरेखा पुणेकरनी सुद्धा मदत मागितली पण कुणीच काही केलं नाही. आमचे सुद्धा हाल झाले पण आम्ही कुणाला सांगणार? शेवटी आम्ही आमचा कार्यक्रम मोठा होता म्हणून आम्हाला नाव घालवता आलं नाही. पण गाववाल्यांनी सुद्धा आम्हाला, नारेगाववाल्यांनी सुद्धा आम्हाला मदत दिलेली आहे. गावकऱ्यांनी मदत केली ही खूप महत्वाची होती. हा. पण राज्यभरातून गावागावातून ज्यावेळेस मदत आली पण सरकारची मदत लेट झाली, याबद्दल काय सांगाल? सरकारची जरी लेट मदत झाली तरी त्यांना आम्ही अभिनंदन करतो. सरकारचं अभिनंदन आहेच. उद्धव साहेबांनी काल ज्यावेळेस ही चर्चा झाली आणि आता मागणी तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, तर आता फड मालकांच्या नेमक्या अपेक्षा कशा आहेत, काय तुम्ही सांगाल या निमित्ताने? सर, हा फार मोठा आधार दिलेला आहे, कारण की 2014 नंतर तमाशा फडांचं अनुदान बंद झालं होतं आणि परत ते एकदा सुरू झालेले. परत सुरू झाल्यानंतर राज्यातील तमाशा फड हे परत चांगल्या रीतीने चालू होतील असा आमचा विश्वास आहे. कारण की कसं असतं, एक पाऊल तमाशा फडांनी पाऊल टाकलं पुढं तर एक पाऊल शासनाने टाकावं. सगळ्याच गोष्टी तमाशाने नाही केल्या पाहिजेत, कारण की फार मोठ्या अडचणी असतात. जर शासन आम्हाला एवढं मोठं अनुदान पॅकेज देते तर काही टायमाला आम्हाला टोल नाके भरावं लागतात. आता डिझेल जास्त वाढलेले, त्याचा मोठा त्रास होणार आहे भविष्य काळामध्ये. तंबूच्या फडांकडे 8 गाड्या असतात, 100-125 माणसं असतात. त्याचा सगळा लावा जमाव करून येणाऱ्या काळामध्ये कोविड गेल्यानंतर फार व्यवस्थित पद्धतीनं तमाशा करावा लागणार आहे पुढे. पुन्हा एकदा हा फड सांभाळताना तंबूचा फड तुम्हाला खूप कसरत असणार आहे. तुम्ही काय सांगाल, कसं पाहताय? 5,000 आता राज्य सरकारने ही मदत द्यायचं कबूल केलेलं आहे. 5,000 ही मदत पुरेशी नाही, पण तरी सुद्धा आमचे कलावंत ह्या 5,000 खुश होणार आहेत आणि होतील. आम्हाला याचा अभिमान आहे. पण सरकारने आज आमच्याकडे लेट का होईना लक्ष दिलं, पण इथून सुद्धा भविष्य काळात सरकारने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. हे आम्ही, सरकार आमचं अन्नदात आहे, हे आम्ही भविष्यात त्यांना सांगू इच्छितो. ह्यापुढेही लोक कलावंतांच्या मागे अशी भविष्यात अडचण आल्या तर तो सरकारने उभं राहिलं पाहिजे. आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मनापासून अभिनंदन करताय. पण मधला काळ नेमका कसा होता? सर, मधला काळ तर फार वाईट होता. लोक कलावंतांचे एवढे हाल झाले, कोणाला खायला नव्हतं, कोणच्या घरी अन्नधान्य नव्हतं, कोण गौंड्याच्या हाताखाली काम करते. आता जी बाई स्टेजवर गाणं समोर घेते ती बाई आज गौंड्याच्या हाताखाली जाते. हे फार वाईट वाटतं. तरी सुद्धा ह्याच्यातून आम्ही असं थोडं थोडं मार्ग निघत गेला. त्यातून सुद्धा शासनाने आमच्याकडे लेट का होईना लक्ष दिलेलं आहे. आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो. इतर मदती साधारण कशा आल्या होत्या? राज्यातल्या इतर जे नागरिक होते, गावकरी होते, त्या मदती तुमच्यापर्यंत कशा पोहोचल्या?
नाही, प्रत्येकाने आता समजा प्रत्येकाचे फड वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे श्राद्ध आहे गाववाल्यांची प्रत्येक फडावर. जसं गाववाल्यांना मदत कोणाला 2,000 5,000 अशी प्रत्येकाला थोडी थोडी मदत मिळाली, पण ती काही पुरेशी होत नाही. साधारण 56,000 कलावंतांना ही मदत मिळणार आहे. तमाशा कलावंत किती आहेत राज्यातले आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी कशी पाडलेली आहे? म्हणजे तुमचा तंबू ठोकणारा कलाकार माणूस सुद्धा त्याच्यामध्ये आहे का, फक्त कलावंत आहेत? नाही, राज्यात 5,000 तमाशा लोक कलावंत आहेत. यात फक्त स्त्री कलावंत आणि पुरुष कलावंत यात फक्त आपण समावेश केलेले आहे. आणि जे बॅकस्टेज कलाकार आहे ना, त्या त्यांचा समावेश नाही. त्यांचा समावेश नाही. एकूण ही जी काही सर्व्हे झाला याच्यामध्ये तुम्हाला वाटतं या अगदी इतर कलावंतांना सुद्धा ही मदत मिळायला पाहिजे होती? नाही, 100% मिळायला पाहिजे होते. पण मध्यंतरीच्या शासनाच्या ज्या अडचणी होत्या त्या आपण तर महाराष्ट्रभर पाहतो जे आर्थिक बाबींच्या, तरी पण शासनाने 56,000 लोककलावंतांना प्रत्येकी 5,000 रुपये द्यायचे ठरवलेले. समजा जर त्यात वाढ झाली तर शासन 100% प्रयत्न करेल त्यात देण्याचा. आता 2 वर्ष सगळा हा तमाशा थांबलेला आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर ही सगळी लगबग सुरू होत असते. यावर्षी काय अवस्था आहे? तुमची अपेक्षा आहे लवकरच आता कोविड संकट दूर होईल, राज्य सरकार मंदिरांसोबतच तमाशा फडमालकांना सुद्धा यात्रा जत्रांमध्ये तुम्हाला सहभागी करून घेईल. आहे अपेक्षा? कधीपासून साधारण पुन्हा ह्या वर्षाची तयारी सुरू होईल? नाही, आमची अपेक्षा अशी सर, कोविड लवकरात लवकर जावा आणि येणाऱ्या दसऱ्याला लवकरात लवकर तमाशे बाहेर निघाल. कारण की दसरा ते बौद्ध पौर्णिमा हा आमचा सीझन असतो महत्वाचा. दसऱ्याला पार्ट्या तंबूच्या बाहेर पडतात. राज्यात जवळजवळ 10-12 तमाशे तंबूचे आहेत ते बाहेर पडतात दसऱ्याच्या निमित्ताने. पण आता कोविड जर गेला तर आम्ही फार मोठ्या उत्साहाने तमाशा बाहेर काढू. कोविड गेला तर दसऱ्यापर्यंत तुम्हाला बाहेर निघता येईल. तुमची आता सध्या काय परिस्थिती आहे, कशी तयारी सुरू आहे? नवीन वर्षाची तुम्ही दसऱ्यापर्यंत ही तयारी करणार आहात का? कोविड जाईल असं वाटतं का? जोपर्यंत हा रोग जात नाही तोपर्यंत आम्हाला पुढचं पाऊल उचलताच येत नाही. आणि आमचे गावचे बाबूराव पाटील यांनी आम्हाला 51,000ची मदत केली. म्हणजे सरपंचांनी सुद्धा तुम्हाला मदत केली हा, गावोगावच्या. सरपंचांनी, हा. श्वेता, खूप महत्वाचं आहे, गावकरी धावून आले. राज्य सरकार जरी सगळ्यात लेट आलं असतं, 5,000 जरी तुटपुंजी मदत असली तरी ही आतापर्यंत मिळालेली जी गाव खेड्यामधून ज्या गावामध्ये तमाशा व्हायचा त्या गावातल्या लोकांनी सुद्धा तमाशा न करता लोकवर्गणीतून ही रक्कम गोळा केली. आणि याचं नेतृत्व आहे राज्य तमाशा परिषदेचे जे अध्यक्ष आहे रघुवीर खेडकर आणि मंगलताई बनसोडे या दोघांनी नेतृत्व करून ही रक्कम गोळा केली. काहींनी किराणा दिला. मुंबईतला एक रिटायर फौजी आहेत एक, त्यांनी तर आपल्या बातमीच्या इम्पॅक्ट नंतर म्हणजे पाडव्याच्या दरम्यान आपण या कलावंतांची एक व्यथा दाखवली होती. त्यानंतर या परिसरातल्या साधारण 100 तमाशा कलावंतांना 3 महिन्याचा किराणा मोफत देऊ केलं. खूप लोक असे पुढे आले. सरकारी मदत जरी लेट मिळत असेल तर महाराष्ट्रातली ही लोकसंस्कृती जपण्यासाठी अनेक गावखेडी आणि गावातले नागरिक सुद्धा पुढे आले आणि या सगळ्या तमाशा कलावंतांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. 2 वर्ष निघून गेले. आता या लोकांना आस आहे पाडव्यानंतर तरी तमाशापट सुरू होतील, गावच्या जत्रा सुरू होतील दसऱ्यानंतर आणि पुन्हा एकदा राज्यातली ही सगळी रांगडी कला आपण ज्याला म्हणतो ती पुन्हा एकदा गावखेड्यामध्ये पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा तमाशाचं वैभव आणि ही लोककला जिवंत राहण्यासाठी सुद्धा प्रयत्न होतील. बरोबर. राजन, आणि सरकारकडून जरी उशिरा मदत मिळालेली असली तरी सुद्धा या लोककलावंतांच्या मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल की जी काही मदत सरकारनं केली आहे ती त्यांनी गोड मानून घेतली आहे आणि या मदतीचं स्वागतच केलंय. मात्र राजन, आपण यांना विचारू शकतो की आता यापुढे कोरोना कधी पूर्णपणे निघून जाईल किंवा परिस्थिती पूर्ववत कधी होईल हे आपल्याला आत्ता काहीच माहित नाही की आत्ता सांगू शकत नाही. त्यामुळे गेलं 1.5 वर्ष तर या परिस्थितीचा सामना हे कलावंत करतायत. मात्र यापुढे आणखी किती वेळ लागेल हे माहित नाही. त्यामुळे त्यासाठी त्यांचं काही नियोजन आहे? नक्कीच. मोहित आहे आपल्यासोबत. मोहित, मला सांग, आता जवळजवळ 1.5 वर्ष सगळं फड थांबलेले होते. कोरोना केव्हा जाईल आणि काय तयारी साधारण पुढची असेल? पुढचं नियोजन तुमचं कसं असेल? 5,000 तर मिळणार आहेत, पण बाकीचं पुढची तयारी तुमची कशी असेल? सर, एक साधारणतः तंबूचा तमाशा काढण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये लागतात. आता जे राज्य शासनाने आम्हाला तमाशा फडांना जे अनुदान मंजूर केले साधारणतः 1 महिन्यामध्ये ते त्याची प्रोसिजर चालू ते मिळेल. पण येणाऱ्या अडचणी म्हणजे टोल नाका आम्हाला माफ व्हावा, डिझेलमध्ये काही सवलती मिळावा, पोलीस संरक्षण मिळावं. विशेष म्हणजे मला सांगावंसं वाटतं की या राज्यामध्ये जेवढे सेलिब्रिटी असतात त्यांना Z+Y+ सुरक्षा असते, पण जो रांगडा माणूस कलावंत असतो त्याला कुणीही विचारत नाही. आमचं सरकारकडे एकच मागणं आहे की त्या कलावंतांना, लोककलावंतांना सिक्युरिटी द्या, पोलीस संरक्षण द्या. त्या पोलीस संरक्षणमध्ये आम्ही कार्यक्रम करू, लोकांचं मनोरंजन करू. म्हणजे तमाशा करतो म्हणजे नुसतं डान्स करत नाही,
तर त्या तमाशातून समाजासाठी काय देता येईल हे आम्ही सादर करत असतो. आणि आता आपल्याला 12 पर्यंतचा टायमिंग आहे. राज्यातील तमाशा पडताना 12 पर्यंत आहे. तर आमची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेबांना विनंती आहे की तो टायमिंग वाढवून 12च्या 1 करावा. कारण की 12 पर्यंत आमचं समजा रंगबाजी चालत असेल तर 12 ते 1 आम्ही वगनाट्य करू. त्या वगनाट्यातून समाजाला काय देता येईल, सकारात्मक विषय काय देता येईल, कोविड-19चा आता विषय होऊन गेला, त्यात काय सांगता येईल आपल्याला, कशी काळजी घेता येईल आरोग्याची, त्या संदर्भात आम्ही ते सादरीकरण करू. नक्कीच. मला सांगा, कोविड अजून सुद्धा गेलेलं नाहीये, पण आता पुढच्या वर्षीची तयारी किंवा पुढचं नियोजन तुमचं कसं असणार आहे? कोविड गेल्यानंतरच सर सगळं कळणार आहे. आणि कारण की आता हे कोविडचं असं गेल्या वर्षी थोडंसं कोविडचं स्लो झालं, परत त्याच्यानंतर कोविडचे पेशंट वाढले, त्याच्यात फार आमचं फळांचं नुकसान झालं. पण चालू होणार होते म्हणून आम्ही प्रत्येकाने थोडं लोकांकडून जे पैसे काढले होते कलाकारांना वाटले, म्हणजे अचानक परत बंद पडलं. आता थोडेसे कोविडचे पुढचं पाऊल असं राहील, कोविड थोडासा स्लो झाला तर आम्हाला राज्य शासनाने जर परवानगी दिली तर आम्ही नक्कीच पुढचं पाऊल उचलू. त्याच्या शासनाच्या ह्याच्यावर आम्ही सगळं काय करू. पुढचं पाऊल उचलणार आहात तुम्ही. ताई, मला सांगा, आता पुन्हा एकदा ज्यावेळेस तमाशा सुरू होणार आहे, कोविड जाणार आहे, ही सगळी चर्चा आहे, पण अजून कोविड गेलेलं नाही. पुढे तमाशा सगळे कलावंत एकत्र आणण्यासाठी, त्यांची जमव करण्यासाठी काय कष्ट असतात नेमके? कारण 2 वर्षाचा ब्रेक पडलेला आहे. फार मोठे कष्ट असतात. आता 20-25 लाख आम्हाला व्याजानेच घेतले पाहिजे, तेव्हाच आमचा कार्यक्रम चालू होईल, नाही तर आमचा कार्यक्रम चालू होणार नाही. सरकारने जे आम्हाला मानधन दिलं, पॅकेज दिलं, तेच आम्ही पैसे कलावंतांना देणार. जी रायचंद, स्वतःला खर्च करणार. आता ह्या काळात असं झालं की मी माझ्या 4 गाड्या ऐकल्या आणि माझं जीवन मी जगले. नक्कीच. श्वेता, आपल्याला माहिती आहे, सगळ्या कलावंतांच्या आपण ऐकलं त्यांच्याकडनं, काही बिगारी कामाने काम करतायत, कुणी भाजी विकतायत, कुणी गौंड्याच्या हाताखाली काम करतायत, आणि हा सगळा उदरनिर्वाह त्यांचा चालू आहे. आता कोविड कधी जातोय आणि नवीन वर्षात पुन्हा एकदा हे फड कधी महाराष्ट्रात बरोबर. आणतात, हीच अपेक्षा या सगळ्या कलावंतांना आहे. श्वेता, रायचंद, जसं तुम्ही या लोककलावंतांची व्यथा आपण मांडलीत, तसंच आपण कोल्हापुरात आता जाऊया. तिथे संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आहेत. आता लोककलावंत हे वेगवेगळ्या प्रकारातले हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत. त्यामुळे संदीप, एकूणच गेल्या 1.5 वर्षापासून जे काही आर्थिक संकटामध्ये लोककलावंत आहेत त्यांना आता सरकारकडून प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत जाहीर झाल्यानंतर तिकडच्या कलावंतांच्या काय भावना आहेत? श्वेता, एक तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर ऐतिहासिक आणि धार्मिक असं दोन्ही महत्त्व कोल्हापूर जिल्ह्याला आहे, आणि त्यामुळेच लोककलावंतांचा जी संख्या आहे लोककलावंतांची ती मोठ्या प्रमाणामध्ये. मग त्यामध्ये शिवशाहीर असतील किंवा इतर जे लोककलावंत आहेत ते सगळेजण आहेत. माझ्यासोबत ढोलकीवादक कांडगावकर आहेत आणि शिवशाहीर दिलीप सावंत देखील आहेत. मी सुरुवातीला एकतर त्यांनी म्हणजे पोवाडे तर त्यांना म्हणायला संधी मिळालीच नाही तुम्हाला, पण कोरोनावर तुम्ही एक पोवाडा तयार केला आहे प्रेक्षकांसाठी, तो खास सादर करा. अरे असा असावा शोधून पावा, माणूस माणसात असावा, माणूस माणसात असावा हो. कोरोना व्हायरस घालतोय हायदो, कोरोना व्हायरस घालतोय हरदोस, रोगी नसावा. नागरिका ऐक जरा, शासनाचा कायदा पाळा, कोरोना मुक्त करा वजीर गे जी जी जीर जी. नागरिका ऐक जरा, शासनाचा कायदा पाळा, कोरोना मुक्त करा वजीर गे जी जी जीर जी. एक गर्दीत सर्दी कोरोनाची वर्दी, गर्दीत सर्दी कोरोनाची वर्दी, तोंडाला रुमाल असावा, तोंडाला रुमाल असावा हो. आणि उघड्यावरती काय बाय खाणार, उघड्यावरती काय बाय खाणार, अस्वच्छ राहणार नसावा. नागरिका ऐक जरा गप, नागरिका ऐक जरा, कोरोनाचा कायदा पाळा, कोरोना मुक्त करा वजीर गे जी जी जीर जी. नागरिका ऐक जरा, शासनाचा कायदा पाळा, कोरोना मुक्त करा वजीर गे जी जी जीर जी. धन्यवाद. एक तर कोरोनावरच पोवाडा तयार करायची वेळ तुमच्यावर आली. आत्ता जो सरकारनं निर्णय घेतलेला आहे की 5,000 म्हणजे काही ना काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला आता जी मदत मिळणार आहे, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया एक शाहीर म्हणून, कारण तुम्ही रायगडापासून अगदी महाराष्ट्राच्या बाहेर देखील शाहिरी आजपर्यंत केलेली आहे, आणि ही मदत राज्य सरकारची. आज ही मदत म्हणजे
थोडासा दिलासा असेल, परंतु तितकी ती मदत 5,000 जर म्हटलं तर आम्हाला तशी ती न पुरणारी आहे आणि आम्हाला मदतीवर अवलंबून राहावं लागतं, ही शोकांतिका आहे आत्ताची गोष्ट. कारण आज तुम्ही विचार करायला गेलं तर महाराष्ट्रभर जिथं जिथं आज लोककलावंत आज काम करतायत, कार्यक्रम करत होते, आज त्यांची दैनंदिन अवस्था आहे, लक्षात घ्या, फार वाईट अवस्था आहे. आज शासनानं रेशन कार्डावरचे धान्य वगैरे सगळं जाहीर केलं, ते मिळतंय देखील, परंतु त्यासाठी लागणारी इंधन आहे, तेल आहे, या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या कुठून आणायच्या? आता जंगलतोड लाकूड मिळत नाही आपल्याला, ती एक वाईट परिस्थिती आहे. मग आज आम्ही जर विचार करायला गेलं तर आम्हाला काम जमत नाही, वादकाला काम जमत नाही, कुठल्याही जरी सेंटरिंग कामावर जरी काम करायला गेलं तर ती परिस्थिती नाही, तेवढी ताकद तिची नाही. हमाली जरी करायची म्हटली तरी ती ताकद नाही त्या कलावंताच्यात. इतकी दैनंदिन वाईट परिस्थिती आजची खऱ्या अर्थानं गोष्ट आहे. आज तुम्हाला सांगतो इतकं आहे, भाड्याच्या घरात राहतात मुलं, आज संपूर्ण परिवार संपूर्ण कुटुंब भाड्याच्या घरात आहे. आज तिची अवस्था काय असेल, भाडेकरू तगादा लावतो, आज त्याला राहू देत नाही, आज रस्त्यावर त्यानं संसार ताटलाय, झाडाखाली संसार ताटलाय, ही वाईट परिस्थिती आत्ताची आहे. श्वेता, ही शोकांतिका आहे. माझ्यासोबत काणगावकर मामा देखील आहेत. मामा, किती वर्ष झालं तुम्ही फड चालवता? आता ढोलकी म्हणजे किती वर्ष झाली ही बोटं पडतायत या ढोलकीवर? एक 10 वर्षापासून आपण असल्यापासून आज माझं वय 55 ते 60 वर्ष आहे. तमाशा हा मी जीवन ठेवलेलं आहे, लोककलेतला तमाशा, लावणी, पवाडा, भिदी गाणं असं मी जीवन ठेवलेलं आहे. आता काय करायचं, संपलं 2 वर्ष धंदा नाही, आमची हीच परिस्थिती आहे. माझ्या तमाशातल्या मुलीसुद्धा बेअवस्थेचं हे झालेले सगळ्या लोक कलावंत लांब लांब सगळी पांगलेले आहे लोक. आज तमाशा उभा करायचं म्हणलं सोपं राहिलेलं नाही. आता शासन देतंय, आमचं शहर बोलले ते समाधान आम्हाला, काहीतरी अजून आम्हाला थोडीशी मदत मग मिळायला आपलं पाहिजे. बोलणं होतं ना, तर तुमची जी बोटं आहेत ती बोटं म्हणजे दुसरं काम करू शकत नाही, म्हणजे सेंटरिंग काम वगैरे केलं तर ते हात चालणार हात नाही. चालणार नाही. ढोलकी हा पवड असून दे, ढोलकी हा चालणार नाही. ढोलकीचं क्रिकेट वाजलं पाहिजे, ढोलकी उभारून तमाशा वाजली पाहिजे, पवड कशी वाजली पाहिजे, हे एवढं सोपं नाही. पण ते ढोलकीवाले शेतीच परिस्थिती आहे, बसून असू दे, उभारून असू दे, हा ढोलकीवाला जन्माला याच लागतो. आता तुमच्या फडावर किती लोक अवलंबून आहेत? 35 ते 50 लोक माझ्याकडे आहेत त्या तमाशाला. असं आहे. आणि कुठल्या कुठल्या भागातले आहेत? हे संपूर्ण म्हणजे इकडं कराड, सातारा, लिप्पाणी अशी ग्रामीण भागातली, राधन तालुका, गंगनबाड तालुका अशी लोक आहेत आता माझ्या. 2 वर्षात काय केलं मग नेमकं? बसून बसून लोक आहेत, काही सुद्धा करता आलेल्या आहे लोकांना. काही लोक स्वतः माझी मालकीन लावणी सम्राटी सुनीता कांडगोर जानेवारी वारलेले आहे, फार मोठी कलावंत होती, तमाशाने जपलेला आहे. आणि काय सगळं आमचं उद्योग झालेलं आहे प्रपंच. आता काही करता येत नाही आम्हाला तमाशाशिवाय. शाहीर, तुम्ही काय सांगाल? कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला, तुमच्यासारखे अनेक शाहीर आहेत, पण त्या सगळ्यांनी काय केलं? म्हणजे आता मदत ही जाहीर झाली, उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? खूप उशीर झालाय खरं. आता आम्हाला मदतीवर अवलंबून राहून चालला नाही. आता तुम्हाला तोंडावर आता गणेशोत्सव आहे, येणारा दसरा आहे, वेगवेगळा कार्यक्रम, भले छोटे गाणे असते ना, आम्हाला कार्यक्रम तुमच्या शासनाच्या मानधनाला अवलंबून राहायची गरज नाही. कलाकार हा स्वाभिमानानं जगणारा आहे, लक्षात घ्या. आज तुम्ही त्याला जर थोडीफार संधी जर दिली तर तो 100% कार्यक्रम करू शकतोय ना. तुमच्या मानधनाची गरज भासणार नाही हो त्याला, कारण तुम्ही त्याला कार्यक्रम द्या, छोटे गाणे द्या. आज कोविडचे कार्यक्रम काय, आज सगळ्यांनी मिळून ठरवलं, शासनाच्या मिळून ठरवलं, आज नागरिक म्हणून त्यानं ठरवलं, चला आपली बी काहीतरी जबाबदारी आहे आणि कोविडच्या माध्यमातून समाजाला जागृत करूया, समाजाला एकत्र बांधून ठेवूया. बरं, समाजाला एकत्र बांधता बांधता आज विचार असा आलाय, आज आम्ही उघड्यावर पडलो ना. आमचा विचार कोण करणार? आज ठराविक सामाजिक संस्था बघितल्या गेल्या तर काही अन्नधान्याचे पॅकेट्स थोड्या प्रमाणात आम्हाला मिळतात, काही ती ठराविक माहिती असतील तर. परंतु इतर ठिकाणचं काय करायचं आम्ही? वर्षानुवर्षे आज मुलं आमची, आज माझी मुलगी आज 12वी सायन्स आहे, मुलगा 10वी आहे. अनेकांची मुलं शिक्षण ऑनलाईन शिक्षण पद्धती शिकतात, परंतु त्यांना मोबाईल नाही आहे, हातात चार्जिंग करायला पैसे नाही आहेत, कुठून येणार? ही श्वेता शोकांतिका आहे. खरं तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 1,000पेक्षा जास्त लोक कलावंत जे आहेत ते जिल्ह्यामध्ये आहेत. आता शाहीर आणि ढोलकीवादक काणगावकर मामांनी देखील ज्या काही व्यथा सांगितल्या, उशीर झालेला आहे, पण काही काय राहीना, थोडंफार तरी त्यांना एक दिलासा मिळालेला आहे लोककलावंतांना राज्य सरकारकडून, हे मात्र नक्की. बरोबर संदीप, आणि एकूणच 5,000ची मदत ही गेल्या 1.5 वर्षाचं नुकसान भरून काढणारी नक्कीच नाही. त्यामुळे सरकारकडून जी काही फुलना फुलाची पाकळी मदत मिळते त्याचा लोककलावंतांनी आदरच केलाय आणि स्वागतच केलंय. एक अगदी छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय, लगेचच परत येऊयात. मात्र या सगळ्या बातम्या जर तुम्हाला पुन्हा पाहायच्या असतील तर न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.
ब्रेकनंतर स्वागत. सध्या आपण एक महत्त्वाची बातमी पाहतोय, ती म्हणजे राज्य सरकारकडून लोककलावंतांना प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत देण्यात येते कोविड पॅकेज अंतर्गत. आता राज्यभरातले जे काही लोककलावंत आहेत त्यांच्या यावरती काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेतोय. आपण आता कोकणात जाऊया. तिथे स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वप्नील, कोकणात सुद्धा लोककलावंतांची काही कमी नाही आणि गेले 1.5 वर्ष ते देखील आर्थिक अडचणीचा सामना करतायत. सरकारच्या या मदतीच्या घोषणेनंतर काय प्रतिक्रिया? बरोबर आहे श्वेता. कोरोना काळामध्ये गेले 18 महिने सगळेच लोककलावंत हे जवळपास घरातच बसलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोककला जपणारे कलाकार इथे आहेत. मग ते दशावतारच्या माध्यमातून असेल किंवा नमन नाट्य मंडळ आहेत, संकासुर आहेत, हे सगळे जे कलावंत आहेत त्यांच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आलेली आहे. गेल्या 18 महिन्यामध्ये हे लोक सुद्धा अक्षरशः बेजार झाले. आपल्यासोबत असे काही कलाकार आहेत, शाहीर आहेत, जे अनेक वर्ष ह्या सगळ्यासाठी झगडत आहेत की त्यांना कुठेतरी राजाश्रय मिळायला पाहिजे ह्या कलेला वगैरे. तर माझ्यासोबत शाहिद खेराडकर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, मला सांगा, सरकारने आता जी 5,000ची मदत जाहीर केली आहे, समाधानी आहात तुम्ही? काय नेमकी परिस्थिती आहे या संपूर्ण कलावंतांची? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शासनाने जे 5,000 रुपये दिलेले आहेत ती रक्कम किती आहे यापेक्षा किमान त्यांनी लोककलावंतांचा विचार केला याचं आत्मिक समाधान आम्हाला प्राप्त होतंय. खरं तर गेले 18 महिने कलाकार हा रंगमंचापासून, रसिकांपासून, एकंदरीत त्यांच्या आर्थिक जे काही अर्थार्जन जे होतं त्यापासून वंचित आहे. त्यामुळे त्याची जी काही भरपाई ती भरून निघूच शकत नाही हे सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र तरी सुद्धा एक पाऊल आम्ही समजतो, एक सकारात्मक पाऊल आहे की किमान लोककलावंतांचा विचार करून शासनाने जी काही अमाऊंट, जी काही रक्कम जाहीर केलेली आहे त्याच्यामुळे आमचा किमान विचार केल्याचा आम्हाला आत्मिक समाधान आहे. परंतु गेल्या 18 महिन्याचा जर विचार केला कोरोना कालावधीमध्ये, तर आमचा रसिकांशी, रंगमंचाशी, रंगभूमीशी आणि एकंदरीत आमच्या सर्वच जी काही घडामोडी आहेत आमच्या त्या संदर्भातल्या उदरनिर्वाहाचे जे साधन आहे ते पूर्णतः बंद झाल्यामुळे लोकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि त्यातल्या त्यात ज्या प्रांताचं मी प्रतिनिधित्व करतो तो म्हणजे कोकण प्रांत आहे. कोकण ज्याचा कणही वाया जात नाही असं कोकण याला संबोधलं जातं. या कोकणाला जसं निसर्गाचं सौंदर्य लाभलेलं आहे त्याचप्रमाणे लोककलांचं वैभव सुद्धा या कोकणामध्ये आहे. मात्र कोकण हा नेहमीच शासकीय ज्या सुविधा आहेत त्यापासून वंचित राहिल्याचे आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे कोकणी माणूस, कोकणी लोककला आणि कोकणी लोककलावंत सुद्धा तशाच प्रकारे वंचित राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण अगदी रायगड पासून तर अगदी तळकोकणापर्यंत गेलो तर अनेक लोककला आहेत ज्यांचा त्यांना राजश्रय लाभलाय किंवा शासन दरबारी त्यांची नोंद सुद्धा नाहीये. जसं की इकडे दशावतार आहे आमच्या कोकणामध्ये, अगदी रायगड पासून ते अगदी राजापूर पर्यंत शक्तितुरा, जाखडी ही अत्यंत समृद्ध लोककला आहे. यामध्ये हजारो शाहीर गेली अनेक वर्ष ही कला जोपासत आहेत. आणि त्याचबरोबर भारुड असेल, नमन असेल, ही नमन लोककला सुद्धा, ज्या नमनामध्ये एक कलावंत राजाचा पोशाख परिधान करतो, सिंहासनावरती बसतो आणि एक राजशाही आदेश देतो. तोच राजा ज्यावेळा पडद्याच्या मागे जातो तेव्हा त्याला अश्रू ढाळवे लागतात. ती शोकांतिका कोकणी लोककलावंतेची आहे. म्हणजे आमच्या अंगावरती काय ड्रेस आहे त्यापेक्षा आतमध्ये आमचं काय जळतंय हे आम्हालाच माहिती असतं. त्यामुळे शासनानं आजपर्यंत कोकणी लोककलावंतांकडे लक्ष दिलेलं नाहीये. गेले अनेक वर्ष अनेक संघटना आम्हाला राजाश्रय मिळावा, ज्या शासनाकडून इतर लोककलावंतांना ज्या सोयी सुविधा मिळतात, जे मानधन मिळतं, जे अनुदान मिळतं ते आम्हाला सुद्धा प्राप्त व्हावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, याचं आम्हाला प्रचंड दुःख वाटतंय. आणि म्हणून यापुढे तरी सुद्धा किमान आता 5,000 रुपये तुम्ही दिले, आता हे 5,000 रुपये जे त्यांनी जाहीर केलेत ते सुद्धा जे नोंदणीकृत जे लोककलावंत असतील शासन दरबारी त्यांच्यापर्यंतच पोहोचणार आहेत. पण परंतु माझ्यासारखे हजारो लाखो असे लोककलावंत आहेत ज्यांची नोंदणी कुठंच नाही आहे. ते आपापल्या परिसरामध्ये, आपल्या वाडी वस्त्यांमध्ये, गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आपापली लोककला सादर करत असतात. मात्र त्यांची नोंदणी जोपर्यंत शासन दरबारी होत नाही तोपर्यंत हा आकडा 55,000 पर्यंतच राहणार. प्रत्यक्षात हे लोककलावंत फक्त 55,000 आहेत का? तर नाही. प्रत्येक नमन कलावंताचा जर आपण विचार केला तर एक नमन कला संघटनांमध्ये किंवा एका मंडळामध्ये कमीत कमी 25 ते 30 कलावंत असतात. असे तुम्ही जर कोकण पट्ट्यामध्ये बघितलं 1,000 ते 1,500 नमन मंडळ आहेत. शक्तितुऱ्याचे हजारो आपली कलापथक आहेत. त्याच्यामध्ये एक शाहीर, त्याच्या समेत असणारे संगीत वाद्य, त्याच्यावर असणारे नृत्य कलावंत यांची संख्या फार मोठी असते. त्यांची कुठेही नोंद नाही. मग या लोकांची नोंद व्हावी, भविष्यामध्ये यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. कारण हा लोककलावंत फक्त आणि फक्त स्वतःसाठी नाही जगत आहे, तर या लोककलावंतानं समाजाला समर्पित केलेलं असतं. म्हणजे तो केवळ अध्यात्म जपतो असं नाही,
तो केवळ समाजाचं रसिकांचं मनोरंजन करतो असं नाही, तर आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्याचे एक भरीव काम सुद्धा हा कलावंत करत असतो. आणि खऱ्या अर्थानं लोककलांचा उगम ज्या उद्दिष्टानं झाला तो म्हणजे खऱ्या अर्थानं प्रबोधनासाठी झालेला आहे. म्हणजे आपण अगदी अण्णाभाऊ साठेंपासून आपण अनेक शाहिरी परंपरा जरी घेतली, ती संस्कृती जर आपण अभ्यासली, तर खऱ्या अर्थानं लोकांचं प्रबोधन व्हावं, समाजामध्ये जागृती व्हावी, लोक एकात्मतेने नांदावेत, असे विविध विषय आहेत समाजाचे. या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा लोकांमध्ये जागृती करण्याचं काम, लोकांचं मनोबल वाढवण्याचं काम हा शाहीर करत असतो. जी स्वप्नील, पडद्यामागे टाकतो आणि समाजाच्या चेहऱ्यावरती हसू फुलवण्याचं काम करतो. त्याच्या अश्रू पुसण्याचे काम हे शासनाने केले पाहिजे असं मला वाटतं. जी स्वप्नील, पुन्हा तुमच्याकडे येऊच. मात्र आपण सध्या सोलापुरात जाऊयात, कारण तिथे देखील कलावंत बरेच आहेत आणि राज्य सरकारकडून 56,000 लोककलावंतांना ज्या पद्धतीनं प्रत्येकी 5,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्याची घोषणा झाली किंवा देण्याची घोषणा झाली आहे, त्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत जागरण गोंधळावरती आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सोलापुरातील लोककलावंतांच्या काय भावना नक्की आहेत या जाणून घेऊयात. सोलापूरतून आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्यासोबत आहेत. सागर, सोलापूर असेल किंवा आसपासचा परिसर, किती प्रकारचे लोककलावंत, कोणकोणत्या त्यांच्या कला, गेली 1.5 वर्ष ते कसा उदरनिर्वाह करत होते आणि आता या मदतीवरून ते समाधानी आहेत का? आपण पाहिलं की कोरोनामुळे अनेक कुटुंबासाठी उपासमारी आहे. त्यातच हा एक घटक म्हणजे जागरण गोंधळ करणारे गोंधळी समाज आहे. तर आता आपण पाहू शकतो, सुरुवातीला आपण एक झलक पाहूया त्यांच्या एकंदरीत लोककलावंत कशा पद्धतीने आपली कला सादर करतात. एक आपण कला सादर करतात. सागर, नीट आवाज पोहोचत नाहीये तुमचा. आपण सोलापुरातल्या या लोककलावंतांच्या भावना जाणून घेऊयातच, मात्र पुन्हा आपण कोकणामध्ये जाऊयात. स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी तिथे आहेत. स्वप्नील, अतिशय पोट तिडकीने ते कलावंत बोलतायत आणि त्यांच्या व्यथा मांडतायत. खरंच गेलं 1.5 वर्ष त्यांनी खूप सोसलंय, त्यामुळे आता मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे दखल घ्यावी सरकारनं जरी दखल घेतलेली असेल, तर 5,000ची मदत ही गेल्या 1.5 वर्षाच्या तुलनेमध्ये आणि कोरोना जायला आणखीन किती वेळ लागेल हे माहीत नाही. त्यामुळे हा विचार करून इतकी मदत पुरेशी खरंच आहे का? श्वेता, नक्कीच. पण त्याच्यापूर्वी त्यांचं असंही म्हणणं आहे की अनेक कलावंत जे आहेत त्यांची नोंदणी नाही, अनेक कला आहेत त्यांची नोंदणी नाही. त्याच्यामुळे ही जी सरकारने मदत केलेली आहे जाहीर 5,000ची, ती कोणापर्यंत पोहोचेल किंवा प्रत्यक्ष त्या कलावंतापर्यंत पोहोचेल की नाही ही देखील शंका आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की दादा, कोरोना आता केव्हा जाईल हे आपल्याला माहिती नाहीये, मात्र ही जी सरकारने मदत केलेली आहे ही खरोखर समाधानकारक आहे का, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि ह्या संपूर्ण कालावधीमध्ये काय नेमक्या तुमच्या योजना असणार आहेत, नियोजन असणार आहे सगळं कुटुंब चालवण्यासाठी किंवा संपूर्ण ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी? मुळात एकतर 5,000 ही रक्कम आजच्या महागाईच्या कालावधीमध्ये किती असू शकते याची तुम्हाला स्वतः अंदाज असेल. कारण आपण कुटुंब चालवत असताना कशा पद्धतीने आपल्याला परवड होते, कशा पद्धतीने आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते, आपली कशी तारांबळ उडते हे प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. मात्र आम्ही या गोष्टीसाठी समाधानी आहोत की किमान विचार केला गेला, त्याच्यातून आमचा संसार उभा राहील, आमच्या सगळ्या गोष्टीच्या इतक्या कालावधीमध्ये जे काही नुकसान झालं ते भरून निघेल असं अजिबात घडणार नाही. मात्र किमान विचार केला गेला आणि भविष्यामध्ये हे सातत्य ठेवून आमच्या लोकांच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतील. कारण कलाकार हा संवेदनशील असतो आणि ही तर संवेदनशीलता शासनानं जर दाखवली तर हा कलाकार उभा राहू शकतो. आणि प्राथमिकतेनं ज्या लोककला ज्यांचा शासन दरबारी नोंद नाही ती नोंद प्रत्येक पहिल्यांदा करून घ्यावी. त्याच्यामध्ये नमन, शक्तितुरा, भारूड या गोष्टी ज्या आहेत, कोकणातल्या विशेषतः ज्या लोककला आहेत या लोककला वंचित आहेत, यांची शासन दरबारी नोंद नाही आहे. ती जर नोंद झाली तर त्या लोककलावंतांची सुद्धा नोंद होईल आणि भविष्यात ज्यावेळेला शासन मदत करू इच्छिल त्यावेळेला प्रत्येक लोककला म्हणजे तळागाळामध्ये असणारा जो कलावंत आहे त्याच्यापर्यंत ती मदत पोहोचू शकेल. अन्यथा केवळ मदत जाहीर झाली एवढंच एक समाधान मिळेल, पण ती मदत कुठल्या लोककलावंतांपर्यंत पोहोचली? जो वंचित घटक आहे, जो दुर्बळ घटक आहे, जो फक्त आपलं दुःख लपवतो आणि लोकांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवण्याचं काम करतो, त्याच्यापर्यंत तिचं मदत पोहोचते की नाही हे कळणं महत्वाचं आहे. कारण शासन आणि राज्याश्रय मिळाल्याशिवाय कुठलीही लोककला किंवा कुठलाही लोककलावंत हा पुढे तग धरू शकत नाही. त्यासाठी राजाश्रय मिळायलाच पाहिजे. अन्यथा या लोककला आहेत जे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची या कोकणाची संस्कृती आहे, वैभव आहे, हे वैभव जर टिकवायचं असेल त्याला राजाश्रय मिळालाच पाहिजे. नाही तर भविष्यात या लोककला लोप पावतील याचा आम्हाला जास्त काळजी वाटते. आता हे संपूर्ण जर आपण बघितलं, आता जी आपली लोककलावंत आहे त्यांची काय परिस्थिती आहे, स्वप्नील कुठल्या स्वप्नील परिस्थितीतून थोडंसं थांबवते.
आपण या कोकणातल्या कलावंतांशी बोलणार आहोतच, मात्र आधी आपण सोलापुरात जाऊयात. तिथे देखील कलावंत आपल्यासोबत आहेत. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी तिथे आहेत. सागर, खरंय श्वेता, आपण पाहतो की यांची समस्या मोठ्या आहेत. काय सांगाल दादा, तुम्हाला आता 5,000ची मदत मिळणार आहे राज्य शासनाकडे, काय आपली प्रतिक्रिया आहे? प्रथमतः महाराष्ट्र शासनाचे मी या ठिकाणी आमच्या कलाकारांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. याला देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल, कारण गेल्या 1.5 वर्षापासून हा गोंधळी समाज म्हणा किंवा वाघ्या मुरळी म्हणा किंवा डवरी समाज म्हणा हा एकदम निराशेच्या गर्दीत असल्यासारखं आहे. कारण सगळं कार्यक्रम बंद आहेत, त्याच्यामुळं आमचं पोट पाणी त्या ठिकाणी चालत नाही आहे आणि सगळ्या मोठमोठ्या समस्यांना आम्हाला तोंड देण्याची वेळ आहे आणि आमच्या बऱ्याचशा कलाकारांना त्या ठिकाणी भीक मागण्याची सुद्धा वेळ या ठिकाणी आलेली आहे. तर देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल सर याला. पण हा सर्व 1.5 वर्षाचा कालावधी तुम्ही कशा पद्धतीने पार पाडला? कारण खूप समस्या ज्या आहेत त्या अनेकांना होत्या, सगळ्यांनाच होत्या. मग हे 1.5 वर्ष कसे घालवले, काय सांगाल त्या संदर्भात? आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या बऱ्याचशा कलाकारांनी सावकाराकडून कर्ज काढून म्हणा किंवा भीक मागून म्हणा किंवा दानशूरांकडून मदत मागून म्हणा किंवा गाव फेरी काढून म्हणा, अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी आमचा उदरनिर्वाह केला. पण हे 1.5 वर्ष आमच्या आयुष्यात कायमस्वरूपी आठवणीत राहतील किंवा की बाबा हा सुद्धा काळ एक असा होता की अक्षरशः आमच्या जीवना आणि मरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता. श्वेता, आपण पाहतोय की अगदी भिक्षा मागण्याची वेळ सुद्धा या लोकांवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणखी काही कलाकार आहेत काका, हे सगळं वेशभूषा करावी लागते, लोकांच्या दारोदारी जावं लागतं. नक्की काय समस्या तुमच्या होत्या ह्या 1.5 वर्षामध्ये? आता सरकारने 5,000 रुपये तुम्हाला मदत केलेली आहे, ती पुरेशी आहे तुम्हाला? कारण सरकारने 5,000 जाहीर केलेलं आहे. मग ह्याच्यापासून आमचं काय कलाकारांना सगळ्यांना काय 5,000 अनुदान जे आहे लवकरात मान्य करावं, एवढं आमची अपेक्षा आहे. अनुदान जे आहे ते लवकरात लवकर द्यावं. घोषणा झाली किंवा चर्चा झालेली आहे, पण अनुदान प्रत्यक्ष मिळावं. काय सांगाल मामा, गेल्या 1.5 वर्षात तुम्ही वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत, आता कसे वाटते तुम्हाला 5,000 मदत मिळते सरकारकडून आणि काय एकंदरीतच हा सर्व कालावधी होता, काय सांगाल? आई रुक्मिणी मंदिरमध्ये आरती करतो 26 करून, जे आई अंबाबाई जगदंबाची काय दर्शन आपल्याला काय मिळते तेवढं 1.5 वर्ष झालं. आज काय सुद्धा आपल्याला मंदिर बंद आहे आणि तसंच सरकारनं आपल्याला काय तर अनुदान केलं पाहिजे, विचार केला पाहिजे सरकारनं, होता होईल तेवढं लवकर प्रयत्न केलं पाहिजे. आणखी आपल्यासोबत खरं तर घरातील मंडळी जी असते, महिला जी असते, ती सगळं घर चालवले, तिला खऱ्या समस्या असतात, कारण प्रत्येक गोष्टीचं जबाबदारी तिच्यावरती असते. ताई आपल्यासोबत आहेत. ताई, कसे दिवस होते, काय सांगाल? बरेच जातात ते दिवस निघाले, पण लय उपासमारीची वेळ आली. सरकारला एवढीच विनंती कळकळीची की आम्हाला सगळ्याला अनुदान मिळावं, कारण खूप लय मरायला लागले, देवळी सगळं बंद आहे, त्याच्यामुळे लय अवघड परिस्थिती झालेली आहे. सरकारने एवढीच विनंती की लवकरात लवकर अनुदान मिळावं. 1.5 वर्षामध्ये मधल्या कोरोनाच्या काळामध्ये, लॉकडाऊन मध्ये कसे दिवस गेले, काय एकंदरीत तिथला अनुभव होता? दिवस लय बेकार गेले, पण आम्ही फेरी करून कसं रिपोर्ट झालो. श्वेता, आपण पाहिलं की कशा पद्धतीच्या व्यथा ज्या आहेत त्या लोक कलावंतांच्या आहेत. खरं सोलापूर जिल्हा हा खरं तर लोक कलावंतांची नगरी आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं आपली गुजराण जी आहे ती या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं केलेली आहे आणि आता कुठेतरी त्यांना ती मदतीची अपेक्षा जी आहे त्यांच्या झालेल्या आहेत. सागर, गेल्या 1.5 वर्षापासून त्यांना कुठेही आपली कला सादर करण्याचा कोणताही वाव नव्हता. आता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण त्यांना ही संधी देऊ शकतो की, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सुद्धा, कारण ते गोंधळी आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांची कला सादर केली तर खूप छानच. आपण सर्व महाराष्ट्र आपल्याला पाहतोय. व्हायरस आलाय कोरोना, व्हायरस आलाय कोरोना, दुखुना देईना मरुना देईना. पुण्या देशातून आला हा रोग, साऱ्या जनतेच्या लागलाय माग. कसं जगाव काहीच कळना, कसं जगाव काहीच कळना.
तबु पुन्हा देईना मरू पुन्हा देईना तबु पुन्हा देईना मरू पुन्हा देईना. तर या सगळ्या लोककलावंतांच्या व्यथा आम्ही यापूर्वी सुद्धा तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि आता सरकारकडून ही 5,000 रुपयांची प्रत्येकी मदत जाहीर करण्यात आल्यानंतर या सगळ्या कलावंतांच्या आपण भावना किंवा प्रतिक्रिया जाणून घेत होतो. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊया. या दरम्यानची एखादी बातमी, तुम्ही प्रवासात असा किंवा ऑफिसमध्ये असा, तुम्हाला पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. सध्या आपण महत्त्वाची बातमी पाहतो ती म्हणजे राज्यातल्या शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे लोककलावंतांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास काल पार पडलेल्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली. आणि गेल्या 1.5 वर्षांपासून महाराष्ट्र हा कोविड संसर्गाशी लढा देतोय. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली असल्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली, आर्थिक संकट ओढावलं. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यातील 56,000 कलाकारांना प्रत्येकी 5,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं. मुख्यमंत्र्यांची काल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत एक बैठक झाली आणि त्यामध्येच मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली आहे. या संदर्भातला विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेचच आणावा असे निर्देश देखील दिलेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची भेट झाली होती, बैठक झालेली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे लोककलावंतांना थोडा का होईना दिलासा मिळालाय. मात्र काही जण म्हणतात की 5,000 रुपयांची ही मदत ही काही पुरेशी नाही. मात्र तरी देखील फुलना फुलाची पाकळी सरकारकडून मिळत असल्यामुळे आम्ही त्याचं स्वागतच करतोय असं लोककलावंतांचं म्हणणं आहे. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र या बातम्या पुन्हा पाहायच्या असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका. बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.